तुम्हाला काय वाटतं की शोरमा फक्त शोरमा मशीन असेल तरच बनलं जातं, घरी बनवलं जात नाही? असं नाही आहे. आज आपण सोप्या पद्धतीने शोरमा बनवूया. आज मुलांना खायचा होता शोरमा. शोरमा खायला पैसे दे बोलल्यावर मी सरळ त्यांना बोलले, चिकन आणा, मी घरीच तुम्हाला शोरमा बनवून खाऊ घाल. आणि घरी अगदी बाहेर मिळतो त्यापेक्षाही खूप टेस्टी, अगदी स्वस्तात आणि खूप हायजेनिक पद्धतीने शोरमा बनवता येतो, जो तुम्ही कमी पैशामध्ये भरपूर खाऊ शकतात आणि त्याचा तुमच्या हेल्थवर सुद्धा काहीच इफेक्ट पडणार नाही. अगदी फ्रेश बनवायचं आणि फ्रेश खायचं. तर आज शोरमा बघूया अगदी साध्या साध्या पद्धतीने आणि खूप साऱ्या सोप्या सोप्या टिप्सने. सामान सगळं घरातच असतं, फक्त आपल्याला चिकन आणायचं आहे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी इथे चिकन घेतलेलं आहे साधारण पाव किलो. त्यानुसार मी सगळे काही मसाले घालणार आहे. काश्मीरी मिरची पावडर, घरातला थोडासा मसाला आणि हळद घातली आहे. चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि चिकन तंदुरी मसाला घातला, जो ड्रायवाला असतो ना, तो ओलावाला नाही, ड्रायवाला पावडरवाला. त्यानंतर अगदी 2 चिमूट इतकी काळी मिरी पावडर, आलं लसूण पेस्ट आणि मॅरिनेशनसाठी दही घेतलेली आहे. घरचं बनवलेलं दही आहे. दही कसं बनवायचं याचा व्हिडिओ चॅनलवर आहे, नक्की पहा. आता हे ना छान मिक्स करून आपल्याला ठेवून द्यायचं आहे साईडला अर्धा एक तास तरी. आता आपल्याला रोटी बनवायची आहे, जो रॅप असतो ना, ती बनवायची आहे. तर इथे मी मैदा घेतलेला आहे. मुलांना अगदी बाहेरचं असं मिळतं तसंच खायचं होतं, त्यामुळे नो ऑप्शन मैदा घेतला. 2 कप मैदा घेतला, त्यामध्ये मीठ घातलं चवीनुसार आणि बेकिंग पावडर घातली. पावडर घालायची जी केकला आपण वापरतो ती. त्यानंतर दही घातली. दहीमध्ये थोडंसं ॲक्टिवेट करून घ्यायचं. यामध्ये छानपैकी हे सगळं मिक्स करायचं आणि त्यानंतर गरजेनुसार पाणी घालून हे छान असं मळून घ्यायचं आहे. जसं आपण साधारण कणिक भिजवतो त्या पद्धतीने भिजवून घ्यायचं आहे. फक्त ज्या काही गोष्टी टाकलेल्या आहेत ना त्या नक्कीच टाका. थोडंसं तेल घातलं, छान पिठाचा कणकेचा गोळा बनवून घेतला. आता हे तयार झालेलं कणिक आपल्याला जवळजवळ अर्धा तास तरी झाकून ठेवायचं आहे, म्हणजे छान ते फुलेल. आता माझं इकडे चिकनसुद्धा छान मॅरिनेट झालेलं आहे. इथे मी घावण्याचा तवा घेतला आणि त्यावर हे सगळे चिकन तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे. तर तुम्ही घावण्याचा तवा घेतला ना तर याला खूप छान असा स्मोकी फ्लेवर येतो. खूप मस्त होतात आणि खूप छान टेस्टी लागतात. अजिबात घरी बनवलेलं आहे असं वाटणार नाही जर तुम्ही घावण्याचा तवा वापरलात तर. खूप छान होतं यावर घावण्याच्या तव्यावर. तर मी सगळं काही चिकन आहे ना ते छान तव्यावर पसरून घेतलं आणि व्यवस्थित छान असं शिजवून घेतलं, म्हणजे फ्राय करून घेतलं. चिकन शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी पटकन शिजलं जातं. खूप छानसुद्धा लागतं तव्यावर जर तुम्ही फ्राय केलं ना तर मस्त लागतं. आता चिकन एकीकडे होऊ देते आणि आता दुसरीकडे बघा छानपैकी कणिक मस्त फुललेलं आहे. बेकिंग पावडर टाकली ना तर मस्त पावासारखे तुमची रोटी होईल. तर त्यासाठी बेकिंग पावडर टाकणं गरजेचं आहे. बेकिंग सोडा नाही, बेकिंग पावडर. तर चला आता मी याची पिठाचा गोळा बनवून घेते आणि आपल्याला रोटी लाटून घ्यायच्या आहेत. अगदी साध्या पद्धतीने जशा आपण रोटी लाटतो तशाच लाटायच्या आहे. जाड बारीक हे तुम्ही ठरवा, तुम्हाला किती जाड हवं आहे किंवा किती बारीक हवं आहे. मी तर बारीकच ठेवलेलं आहे, खूप जास्त जाड नाही आणि खूप जास्त पातळपणे अशा पद्धतीने मी रोटी लाटून घेतली. तुम्ही इथे मैद्याच्या पिठाऐवजी गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकतात, पण मुलांना अगदी बाहेरचं असतं तसंच खायचं होतं, त्यामुळे मी मैदा वापरलेला आहे. आता छानपैकी रोटी बनवून झाली, आता ही शेकून घ्यायची आहे. अगदी पटकन होते आणि मस्त पावासारखी होते, खूप नरम पण होते. तर मंडळी, चपाती शेकते तोपर्यंत तुम्हाला एक प्रश्न विचारते की तुम्हालासुद्धा बाहेरचा तो शोरमा लटकलेला खायला आवडतो का? मला तर बिलकुल आवडत नाही. मला बघूनच किळस येते की हे कसं खात असतील आणि ते चिकन खरंच फ्रेश असेल का, की ते संपत असेल का त्यांच्याकडनं एवढं, असे मला बरेचसे प्रश्न पडतात. त्यामुळे मी कधीच शोरमा बाहेर खात नाही. मला चिकन फार आवडतं, पण मी बाहेरचा हा पदार्थ चिकनचा बिलकुल खात नाही. तर बघा, बोलता बोलता छानसुद्धा रोट्या झालेल्या आहेत. किती छान फुललेल्या आहेत, अगदी मस्त झालेल्या आहेत. तर रॅप आपले तयार झालेले आहेत, भरपूर झालेले आहेत बनवून. आता चिकनसुद्धा एकीकडे छान असं रेडी झालेलं आहे, फ्राय करून झालेलं आहे. पूर्ण तुम्हाला याला स्मोकी फ्लेवर द्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच देऊ शकतात, पण मी मगाशी बोलले तसं घावण्याच्या तव्यावर बिलकुल गरज पडत नाही स्मोकी फ्लेवर देण्याची, त्याला आपोआपच येतो. आता छानपैकी झालेला आहे. म्हटलं आता चला कापून घेऊया, कारण की रॅपमध्ये एवढे तुकडे नाही जात, छोटे छोटे पीसेस करायचे आहे, त्यासाठी मी कापून घेतले. थोडंसं गरम आहे पण कापून घेतले फटाफट. तर खूप छान दिसते बघा, रंगसुद्धा खूप छान दिसतोय. अजिबात याच्यामध्ये कलर टाकलेला नाही आहे, घरातलाच मसाला वापरलेला आहे. तर माझ्या मसाल्याची लिंकसुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला देते, तुम्ही नक्की पहा. आगरी मसाला घरगुती कसा बनवायचं ते.
तर चिकन खूप आवडतं घरामध्ये आणि बाहेरचा हा पदार्थ सगळ्यांचाच आवडीचा आहे, पण बऱ्याच लोकांना माहिती नाही की तो घरी कसा बनवायचा. तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप साध्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे मी. आता आपल्याला काय करायचं आहे, सॉस बनवायचा आहे. जो मेयो सॉस असतो, म्हणजे व्हाईट सॉस असतो ना या शोरम्यासोबत, तो बनवायचा आहे. तर त्यासाठी मी लसूण घेतलेले आहेत, जरा जास्तच लसूण घेतलेला आहे छान फ्लेवर येण्यासाठी. त्यानंतर अर्धा कप दही, थोडंसं मीठ आणि साखर घातली 1 चमचा. ह्यामध्ये छानपैकी हा असा आपला व्हाईट सॉस तयार झालेला आहे. थोडंसं यामध्ये मेयोनीज घातलं आणि छान असा मिक्स करून घेतला. तर खूप सोपा आहे हा व्हाईट सॉस बनवणं. यावरच सगळी काही पूर्ण शोरम्याची टेस्ट असते अवलंबून. तर तुम्ही नक्की बनवून पहा. खूप साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आता शोरमा रॅप करायला घेऊया. त्यासाठी बघा मी छान अशा भाज्या कापून घेतलेल्या आहे. कांदा आणि पत्ताकोबी उभ्या उभ्या कापून घेतल्या छान पातळ. आता एक रोटी घ्यायची, त्यावर व्हाईट सॉस आपण जो लसूणचा बनवलेला तो लावायचा आणि सोबत शेजवान चटणी, म्हणजे शेजवान जी मार्केटला मिळते ना तीच आणली आहे मी, तीच वापरलेली आहे. आणि ही अशी छान असं पसरवून घ्यायचं आणि यावर आपल्याला चिकनची अशी लाईन आखायची आहे. जसं आपल्याला मार्केटमध्ये जसं मिळतो ना तशाच पद्धतीने आखायचं आहे. यावर कोबी घालायची, नंतर कांदा घालायचा, छान असं पसरून ठेवायचं आहे. आणि तुम्हाला हवं तेवढं तुम्ही यामध्ये घालू शकतात, कमी जास्त. वरतून पुन्हा व्हाईट सॉस घालायचा, छान असा पसरवायचा. हवं तर तुम्ही मेयोनीजसुद्धा घालू शकतात, चाट मसाला घालू शकतात, ब्लॅक पेपर घालू शकतात, काहीही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकतात. इथे मी जो आपला मस्टर्ड सॉस असतो ना तोसुद्धा घातला, पण मुलांना मस्टर्ड सॉसवाला नाही आवडला. तर मी पहिला मस्टर्ड सॉसवाला बनवला आणि त्यानंतर आपले साधेच बनवले. तर अशा पद्धतीने हे असे छान असा रॅप तयार झालेला आहे, आपला शोरमा रॅप. तर तुम्ही पाहिलंच असेल किती साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला घरी अगदी तर मंडळी, आता जर तुमची मुलं जर शोरमा खायला पैसे मागत असेल तर त्या पैशाचं चिकन हा शोरमा रॅप घरामध्ये खाऊ घाला. तर बस आजपुरतं इतकंच. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा नक्की क्लिक करा. तर पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.